चालती कोण मी? कोण मी? अगं मी राजा पठाण, राजा पठाण, बेताज बादशाह, कायनात का बेताज बादशाह, राजा पठाण. अगं तुझा प्रेमवीर, तुझा प्रेमवीर, तुझ्यावर बेहत्तर प्रेम करणारा प्रेमवीर म्हणजे राजा पठाण. आता ओळखलीस? आलास तर मग वास काढत माझ्या मागावर का आलास तू? का म्हणजे? का आलो तुझ्या मागा? तुला भेटायला आलोय. आणि माझी प्रेयसी आहेस ना तू, माझ्या राणी, माझ्या कोण सांगायचं बोल? मी काय तुझी लग्नाची बायको नाही, तुला राणी म्हणायला, माझ्या गिरणीच्या फुल्या म्हणायला. बायको झाली असतीस, बायको झाली असतीस, पण अशी वेळच कशी आली माझ्यावर, म्हणून तू माझी बायको झालीच नाही. आणि मला धोका देण्यासाठी हे लावणीचं रूप घेऊन माझ्याशी दगा करतेस तू. या राजा पठाणशी दगा. कोण सांगायचं बोल? लाज नाही वाटत असं बोलायला? हे बघ, मुकाट्याने रस्ता सोड माझा आणि जाऊ दे मला इथून. काय म्हणालीस? तुला जाऊ देऊ? अगं मला खुळा की खुळा समजलीस की काय? तुला हात न लावता असंच जाऊ देऊ? तुला जाऊ देऊ तुला? नाही राणी नाही. अगं आजपर्यंत बहुत तडपवलीस मला, बहुत तडपवलीस. या दिलावर मी तुझ्यासाठी भरपूर जखमा खाल्ले माहितीये तुला. पण आता या क्षणी तुझं सील भ्रष्ट करून नाही, तुझी इज्जत बेशिवाय झाली ना, तर नावाचा राज्य पठाण नाही. अरे तू एक गुंड मवाली, एक स्त्री लंपट माणूस आहेस तू. अरे दुसऱ्यांच्या आया बहिणी म्हणजे काय तुला बाजारातला भाजीपाला वाटलाय? केव्हाही जायचं आणि घ्यायचं आणि फेकून द्यायचं. खूप बोललीस तू. या फालतूला सांग, तू कोणासोबत उभी आहेस माहितीये का तुला? राजा पठाण समोर उभी आहेस आणि अरे कुणाची बोलण्याची याच्यासमोर हिंमत होत नाही. आणि झाली तुझी जबान, तुझी जबान. कोण वाचवतंय ते? आणि एक लक्षात ठेव, अगं जर का या राजा पठाणची सत्यातली ना, तर हा राजा पठाण असंच मोकळा सोडत नाही. अरे पहिल्यांदा आपल्या आईने मला खवळलं, तेव्हाच मला मिठीत घेण्याचा प्रयत्न कर. अरे माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी तुझी काय, माझी सावली सुद्धा तुझ्यावर पडू शकणार नाही. आणि माझ्या वाटेमध्ये येण्याचा जर प्रयत्न केलायस, काय करशील बघ तू? काय करशील तू? काय करशील? अरे मी सुद्धा एक विषारी नागिन आहे. म्हणजे तू चावा